तर नमस्कार मित्रांनो, आपल्या इथं 2 नवीन मेंबर आलेत. तर ते मी तुम्हाला दाखवतो. आता पहिला नवीन मेंबर आहे म्हणजे पाहुणाचं व्हायचं थोड्या दिवसासाठी, म्हणजे थोड्या वेळासाठी. तर हा एक नवीन मेंबर आहे. आणि दुसरा मेंबर म्हणजे जे अंडे होते ना, तर त्याच्यातून पिल्ले बाहेर आले. तर मी काल बघितलं होतं, तर एकच पिल्लू होतं. आणि दुसरं आलं असेल ना तर तुम्हाला दाखवतो, नाही तर एक असेल तरी तुम्हाला दाखवतो. ते पिल्लू एकदम सेफ आहे. आता इथं पाखरू आहे का बघतो अगोदर. पाखरू नाही आहे त्याच्यात. थांबा, व्हिडिओ बंद करतो आणि टॉर्च लावून परत चालू करतो. नंदिनीचा चालू आहे आराम. आणि गुरांना मी सकाळी थोडीशी ऊसाची कुट्टी खाली टाकली होती, जी की त्यांनी आणखीन शिल्लकच ठेवली. चला आता मी टॉर्च लावला आहे, तर ह्याच्यात बघू, दरवाजा उघडतो. आणि ते बघा, मी काल बघितलं त्यावेळेस मला एक पिल्लू दिसलं, एक अंडे आणि एक पिल्लू बाहेर आले. त्याला आणखीन पंख वगैरे आले नाहीत, म्हणजे केस वगैरे आले नाहीत. एकदम त्याचा बॉडी एकदम स्मूथ आहे, म्हणजे आपल्या आतली स्किन कशी असते आपली त्वचा आतली, तर तशी एकदम मऊ त्वचा आहे त्याची. आणि लहानच आहे, मला वाटतं कालच निघला असावं. मी काल बघितलं होतं, पण काल आपण व्हिडिओ बनवत नव्हतो ना, तर त्याच्यामुळं नाही केलं. तर एक अंडा आहे. सकाळी त्याची आई ना, तर त्याला चारा घेऊन आली होती ह्या पिल्ल्याला. ते बघा आता शांत बसले, त्याची आई त्याला खाऊ पिऊ वगैरे घालते. छान आहे. मला वाटते बहुतेक उद्याच्याला ते दुसऱ्या अंड्यातून पण थोड्या दिवसात पिल्लू बाहेर येईलच. एका अंड्यातून तर आलेच. आणि ते पाखरू इथंच असते. हे वायर आहे ना, तर ह्या वायरवरच बसलेलं असते. जरा फेंट काळ्या कलरचं पाखरू आहे. आता तुम्हाला मी ह्या गायीविषयी माहिती सांगतो. तर मी नाही म्हटलं, आपण गंगासोबत आपण 7-8 कालवडी आणल्या होत्या. तर गंगासोबत आणलेली ही गाय त्यावेळेस लयच बारीक होती. तरी आपण गावात एक जणांना दिली होती पप्पांनी. तर ती आता सुटून इकडं आली होती. मग तिचा हा एरिया ओळखीचा होता ना, ते आपल्याकडं 1-1.5 वर्ष राहिली होती. तर त्याच्यामुळे हा एरिया तिच्या ओळखीचा होता, म्हणून ती इथं आपल्या गोठ्यावर आली. नाहीतर तुम्हाला दाखवतो एक ती गाय कुठली म्हणून. तर समोर तुम्हाला एक पवनचक्की दिसते आहे का फोनमध्ये, बहुतेक एक बघा, ती पवनचक्की किती लांब आहे. तर त्या पवनचक्कीपासून समजा एक 1.5 किलोमीटर अंतर असेल, 1.5 किलोमीटरपेक्षा जास्त असेल. तर त्या पवनचक्कीपाशी ही गाय होती. तर तिथं ह्या गायचा गोठा आहे. तर त्या पवनचक्कीपासून अशी नदीने गाय आली होती, अशी आली रोडनी थोडी पळाली, परत आपल्या गोठ्यावर आली. परत तिला पण शुभश्री बांधतो ना, तर तिकडं पण बांधत होतो. तर ते तिकडे गेली, परत तिकडं नेपेरमध्ये थोडी फिरली आणि परत इथं गोठ्यात आली. तर मग गोठ्यात इथं पप्पांनी पकडली आणि मग इथं तिला बांधून ठेवलं आहे. तिचे मालक आल्यावर तिला घेऊन जातील. म्हणजे आपण एकदा दिली ना, तर तिला रिटर्न नको घ्यायला. आणि ऑलरेडी आपल्याकडे भरपूर झालेत. आता तिची तब्येत बघा किती मस्त सांभाळलेलं आहे तिला. म्हणजे ती जास्त करून चरायलाच बांधलेली असते, तर त्याच्यामुळे तिची तब्येत मस्त छान आहे. बाकी आपल्या गुरांच्या तब्येती कमी आहेत. पण तिच्या मालकाकडं 2च गुरं आहेत, एक तर ही आणि हिचं वासरूच आहे. तर आपल्यापासून गेल्यापासून हिचे 1-2 वेत पण झालेत. मला वाटतं बहुतेक 2 वेत झाले असतील. आणि गंगाचे पण 2 वेत झालेत. पण त्या ग्रुपमध्ये गंगा आणि गंगाला जोडीदाराने एक सुरभी होती. तर त्या दोघी मोठ्या होत्या. आणि ह्यात ना एकदम कुपोषित आणि लहान होत्या. म्हणजे आपण आणल्यानंतर आपल्याकडे छान झाल्या होत्या, पण आणल्या त्यावेळेस लेस बारीक होत्या ह्या. तर अशा आपण 7-8 कालवडी आणल्या होत्या. तर त्याच्यात आपण गंगाच फक्त घरी ठेवली होती, बाकीच्या दिल्या होत्या. तर त्याच्यातलीच ही गाय आहे. हिचं नाव मी बहुतेक गुबरी, मी त्या गायांचे नाव ठेवले होते. एकीचं नाव गवळी होतं, एकीचं चित्रा होतं, एकाचं डुबरी, एकाचं गुबरी आणि एकाचं शुभ्रा असं नाव होते. म्हणजे एक हरण्या कलरची होती, तिचं नाव शुभ्रा होतं. एक जरा स्पॉटेड होती, तर तिचं नाव चित्रा ठेवलं होतं. एक त्या गवळ्यासारखा कलर होता, तर म्हणून एकाचं नाव गवळी ठेवलं होतं. एक लस डुबरी होती, म्हणून तिचं नाव गुबरी आणि एकाचं डुबरी ठेवलं होतं. म्हणजे असेच काही पण नाव ठेवले होते. पण खरंच त्यांनी आपल्याकडून नेली ना, तर लई छान सांभाळली. तर तुझे मसल्स वगैरे बघा ना किती मस्त तब्येती. आता अंगाला हात लावू देते की नाही माहीत नाही. तर त्यावेळेस तर लावू देत होती, पण आता मी डेअरिंग करणारच नाही तिला. पण तिने तिचा गोठा बरोबर ओळखला, म्हणजे जुना गोठा, तर म्हणून ती इथं आली. पण बहुतेक शांतच आहे ती. हे बघा, म्हणजे माझ्याकडे होते, आपल्याकडे होती तेव्हा लई लहान होती ना, तेव्हा मी कसं पण हात लावायचो. पण आता डेअरिंग होत नाही जास्त. पण ती हात वगैरे लावू देते. नाही तर आता सीता काबरी कशा असा हात लावला तरी मारायला यायच्या. त्या मारक्याच होत्या बाबा, त्या मारक्याच आहेत. पण ही बघा, ही शांत आहे. मला वाटतं बहुतेक पाठीमागे पण हात लावू देईल, पण नको. तर ती त्या पवनचक्की पासून 1-1.5 किलोमीटर इकडं चलत आली, म्हणजे पळत आली. आणि शेवटी इथं येऊन थांबली ती. आणि इकडं ते दुसऱ्या गोट्या कुठे गेलीच नाही, डायरेक्ट आपल्याच गोट्यावर आली. आणि इथं कसं तिला जरा मॅचिंगवाले गुरं पण आहेत ना, आपले तांबडे गिर गुरं आहेत ना, तर त्याच्यामुळं इथं थांबली आहे. इथं आपल्या गोट्यावर थांबली असेल. आता हिला तहान भरपूर लागली असेल बरं का, म्हणजे तिकडं पाणी पिलेच, पण पळाली ती भरपूर. ती लई पळाली. तर त्याच्यामुळं जरा हे मी तर म्हणलं धरून देते की नाही, मारते की काय. पण बघा, मी समोर आलं
तरी पण लय शांत आहे. शांत काय, हिचं नाव डुबरी की गुबरी मला लक्षातच नाही. हा मला वाटतं हिचं नाव डुबरी आणि एक दुसरी होती ती जराशी सारखी हालचाल करायची, पुढं मागं झुलल्यावानी करायची कधी कधी बरं का. तर तिचं नाव गुबरी होतं आणि ही डुबरी. नाव लय भारी ठेवले तुम्ही, डुबरी गुबरी. तर ही आहे आपण मी एकदा व्हिडिओत पण म्हटलं होतं आपण गंगासोबत एक 7-8 गाय आणल्या होत्या. तर त्याच्यात आपण फक्त गंगा ठेवली होती आणि बाकीच्या दिल्या होत्या. तर अशा त्याच्यातली ही गाय आहे. आता तिचे मालक येतील थोड्या वेळाने आणि हिला घेऊन जातील. हिच्यासोबत हिचं वासरू पण आलं होतं, पण वासराला आपला गोटा माहीत नाही ना, तर ते वासरू अर्ध्या रस्त्यातच तिकडेच थांबलं. फक्त ही इकडे आली होती म्हणून हिला बांधून ठेवलं आहे, म्हणजे इकडं तिकडं पळापळ करायला नको. आणि आपले पाईप वगैरे इकडे तिकडे पडले तर पाईप फोडेल, नाही तर इतर वासरांना वगैरे मारीन, तर त्याच्यामुळे तिला बांधून ठेवले. तिचे मालक आल्यानंतर तिला घेऊन जातील. आता बहुतेक ती गाभण वाटते, म्हणजे कासेवरून तरी मला वाटते ती आटली असावी आणि आता गाभण असेल, कारण तिचं वासरू पण चांगलं मोठं आहे. आणि ही गाय माझा अंदाजे 10-12 लिटर दूध तर नक्कीच देत असेल. म्हणजे तिच्या तब्येतीवरून मला अंदाज आहे की 10-12 लिटर नक्की दूध देत असेल. आणि जिथं गुरं कमी असतात ना, तर तिथं लोक म्हणजे काळजी करायला टाईम भेटतो काळजी घ्यायला, तर त्याच्यामुळे गुरांच्या तब्येती छान असतात आणि दूध पण चांगलं देतात गुरं काळजी घेतल्यानंतर. खरंच छान गाय, मला तर आवडली. म्हणजे त्यांनी लईच मस्त सांभाळली आहे. गुबरी डुबरी. आणि तुम्हाला सांगतो प्युअर गिरमध्ये गाय, ह्याच्या इतकी क्वालिटीची आपल्याकडं गाय म्हणजे आहे, लाली आहे, पण बाकी आपल्या वृंदा आणि गंगापेक्षा गिरमध्ये जास्त क्वालिटी आहे. तर तुम्हाला कशी दाखवतो, तिचे शिंग बघा प्युअर गिरसारखे, म्हणजे वृंदासारखे शिंग आहेत, काबरी सीतासारखे. हा माथा पूर्ण मध्ये गेलेला आणि कानं बघा पूर्ण खाली एकमेकाला टच होत आहे, जे की गंगाचे होत नाहीत. ती जरा आता मला घाबरते, म्हणजे ओळखते मला, तशी काय अडचण नाही. बघा कानं, एक पलीकडचं कान कुठे, हे बघा पलीकडचं कान आणि दोन्ही कानं एकदम खाली मस्त मॅच होत आहेत. पूर्ण लांबीचे कानं आणि कपाळ पण पूर्ण असं गोलमध्ये गेलेलं, म्हणजे मानेत गेलेलं कपाळ, असे मस्त छान आहे. आणि प्युअरिटी तिचे कांबळ वगैरे छान आहे, प्युअर गिरमध्ये छान क्वालिटीची गाय आहे. आणि त्यावेळेस ना म्हणजे बहुतेक ह्या लॉकडाऊनमध्ये आणल्या होत्या, लॉकडाऊनचे थोडंसं आधी आणल्या होत्या, कर्फ्यू लागल्यावरच मला वाटतं आणल्या होत्या काही की. तर त्यावेळेस मी ह्यांना लॉकडाऊनमध्ये मी चारायला घेऊन जायचं तिकडे काठमधल्या शेतात. ह्या आणि आपल्या वृंदाचा पहिला गोरा होता नंद्या म्हणून, तर तो नंद्या आणि ह्या कालोडी होत्या. एक ह्याच्यातली एक आपल्याकडं म्हणजे आली आणि तिला इथलं वातावरण सहन नाही झालं, तर एक कालोडी एक्सपायर झाली होती. आणि 2-3 जरा आजारी पडले, त्या आजारी पडलेल्या रिकवर झाल्या, पण एक जरा जास्तच आजारी होती ना, तर त्याच्यामुळे एक कालवडी एक्सपायर झाली. आपण छोट्या 6 कालवडी आणि मोठ्या 2 आणल्या होत्या, मोठ्या गंगाने शोरबी 2 आणल्या होत्या आणि छोट्या 6 होत्या. तर 6 मधली एक एक्सपायर झाली होती, नाही तर बाकीच्या मग छोट्या 5 आणि या मोठ्या 2 7 आणि नंदे एक 8. मी असे 8 जनावरं चरायला घेऊन जायचो त्यावेळेस, म्हणजे काठवणातल्या शेतात. तर त्यावेळेस आपल्याला समोर इथं लिंबुण्याचे झाडं होते ना नेपेरच्या जागेवर, तर इथंच लई मोठं चारायला होतं त्यांना. पण कधी कधी काठवणात घेऊन जायचो, म्हणजे कधी पप्पा घेऊन जायचे, कधी मी असं काठवणातल्या शेतात. आणि इथं लिंबुण्याच्या शेतातच त्यांना भरपूर खायला होतं. तर त्यावेळेस सर्जा एकदम बारीकच होता. ह्यांना आणलं होतं ना ह्या गाईंना, तर त्यावेळेस सर्जा लय बारीक, म्हणजे आपल्या नंदिनी एवढा होता, नंदिनीपेक्षा थोडा मोठा असेल, एक 5-6 महिन्याचा असेल, तर तेवढं होता. तर मला तरी आवडली काय, तुम्हाला पण आवडलीच असेल, कारण त्याची तब्येत प्युरिटी वगैरे सगळंच छान आहे. परत तिच्या गळ्यात घंटी आहे राव, ए भिवू नको, घाबरू नको, काय नाही करीत. आणि अशी सुटून आली होती ना की तिच्या दाव पण नव्हतं, फक्त वेसनी मोरकीच होती, दाव पण नव्हतं तिला सोबत जोडलेलं. म्हणजे ती कदाचित दाव तुटून आले असेल, नाही तर मोकळी सुटली असेल, काय तिची तिलाच माहिती कशी आले ते. ए काबरी काबरी गप नाही, ए काबरी. तर ती तशी सुटून आली ती, मग पप्पांनी इथं धरली तिला. तर ना ह्या गाईला आहे ना दिसते का नाही, हिला ना करमते बरं का आपल्या इथे. म्हणजे तिचं आता वासरू नाही, ती थोडं चलबिचल करते, पण तिला करमते. म्हणजे इथं कसं तिला तिच्या जातीचे गुरं आहेत जरा सोबत, आणि तिला सध्या तरी इथं करमत आहे जरा, म्हणजे फ्रीली इतकी म्हणजे ओढाओढ करत नाही. नवीन गुरं आले नाही नवीन जागीच, तर सारखं गोल फिरतात, म्हणजे त्यांना करमत नसेल तर. पण हिला करमत आहे, पण आपल्याकडे खायची फजिती होती रे, गुरं जास्त आहेत त्याच्यामुळं तिला लई लाडा सांभाळायला आहे. पण तिला थोडंसं तिचं मन जरा तिचं वासरू हरवलं आहे ना, तर त्याच्यामुळे थोडंसं हे होतं आहे. म्हणजे वासरू पण काय दूध पितं नाही, मोठं वासरू आहे, पण थोडंसं चलबिचल होतं आहे त्याच्यामुळे. नाही तर तिला ह्या गुरांमध्ये करमत आहे, तिला वाटते माझ्या जातीचे गुरं आहेत तिथं, तिच्या ब्रीडचे. चला आता माझं जेवण वगैरे झालं, मी सकाळी
वेळेस दूध पितो आणि थोड्या वेळाने जेवण तयार झालं जेवण करतो. तर आपली नवीन मेंबर डुबरी बसली. तिची अगोदर जागा कोणती होती तुम्हाला सांगा. काबरीच्या पलीकडचा पोल आहे ना, तर त्या पलीकडच्या पोलला ती बांधलेली असायची. दुसरी एक हारणी होती ती मध्ये बांधलेली असायची. गवळी होती ती इथं बांधलेली असायची. आणि खिलरीच्या पोलला बांधली ना तर तिथं डुबरी बांधलेली असायची. आणि हारणी इकडून पाऊस येत होता ना तर इथं मध्ये बांधलेली असायची आणि चित्रा इथं बांधलेली असायची. तर अशी शांत बसली. पण तिचं वासराचं काय मिळणार, हरवलं की काय. नाही तर ते वासरू जाईन त्याच्या तिकडल्या घरी जाईल ते. आता आपल्यापासून गेलेले जवळपास 3 वर्ष झालेलं. आपल्यापासून गेलेली 3 ते 4 वर्ष झालं. मला वाटतं 2021ला गेली असं होते आपल्यातून. 21-22 नाही 22ला गेली असेल. माझ्या एवढं नक्की लक्षात नाही, 2022ला गेली असेल बहुतेक. पण बघा ना किती मेमरी स्ट्रॉंग आहे तिची. ती 1.5 किलोमीटर वरून म्हणजे कधीच आली नाही. तिकडे गेली ना ती, त्यानंतर परत आपल्या घरी कधी आलीच नाही. पण ती आजच आली. ते पण तिच्या बरोबर लक्षात. ती ते इकडून ह्या शेतातून आली, रोडला पलीकडे गेली आणि तिथून बरोबर इकडंच आली. दुसऱ्या कोणाच्या गोठ्यावर गेलीच नाही ती. तिकडून आली ती डायरेक्ट आपल्या गोठ्यावर आली. आणि तिला आपण उन्हाळ्यात आपण तिकडं झाडाखाली शुभश्री बांधली ना तर तिकडं बांधायचो. बादल वगैरे ते कसे 7-8 वासरं होते ना ते, तर त्याच्यामुळे आपण तिकडं जागा केली ती त्यांची. तर ती बरोबर तिकडं लिंबाकडे गेली, परत त्या रानात फिरली नेपेरच्या आणि परत रिटर्न आली वापस. आणि डायरेक्ट ती जिथं बसली आहे का बरोबर तिथंच उभा राहिली होती ती. मग पप्पांनी तिला तिथंच पकडलं आणि तिला तिथंच बांधलं. नाही तर तिची जागा ही होती सरजेच्या पलीकडचा पोल तिथं. तर असं होतं. एवढी मेमरी स्ट्रॉंग आहे राव ह्या गाईची, म्हणजे छान आहे. आणि इथं बघा आता रवंत गर्दी इतकी रिलॅक्समध्ये बसली ना. रवंत कसं गुरांमध्येच करमतं. तर सकाळी मी धनश्री सोडली होती ना तर अशी गुरं बसली होती सगळी. ती इकडं तर येते ती आज इकडं सुद्धा आली होती. बैलाच्या दोन्हीच्या पायाच्या मधून शिरते आणि इकडं पार राणीपर्यंत जाते. तर धनश्रीला पण तिच्या आईपेक्षा इकडं ही कंपनी जास्त बरी वाटते, म्हणजे जास्त जी गुरं. आता धनेश आणि नंदानी पण काय करायची ना, तिच्या आईला सोडून हिकडायची गुरांमध्ये. म्हणजे गुरांचं असं असतं जिथं जास्त संख्येने गुरं आहेत ना तर ग्रुपमध्ये, तर तिथं त्यांना बरं वाटतं. म्हणजे आराम करायला खेळायला वगैरे. गुरांना पण कसं कंपनी हवी असते. म्हणजे आपल्यासारखेच गुरं जास्त आवडतात गुरांना. तर त्याच्यामुळं आपल्या धनश्री नंदिनी सतत इकडं गोठ्यात येतात. पण होतं काय, हे गुरं करत असतात आराम आणि ते वासरं दूध पिल्ले असतात मारतात त्यांच्या अंगावड्या, मग लगेच मग हे उठत आहेत. असं होतं. चिवान ऊसाची कुट्टी खाल्ली राव. चला आता नेपेरची कुट्टी टाकतो आणला. हे बघा हा बादल ना अशी मोरकी काढून घेतो त्याच्या गळ्यातून. बरं झालं त्याला आपण गळ्यात बांधतो, गळ्यात बांधल्यामुळे तरी राहतोय. नाही तर तो अशी मोरकी काढून घेतो. आणि फक्त गळ्यात राहून दिलं ना काय प्रॉब्लेम नाही. पण तो सारखा उड्या मारतो ना तर रस्सी तुटन. मग त्याच्यामुळे आणि रस्सी तुटली तर मला काय प्रॉब्लेम नाही. पण इकडं लय उड्या मारेन. आणि गुरं कसं भेतात जरा घोड्याला आपले गावरान गुरं. त्याच्यात मोरकी घालतो मी पाणी पिऊन झाल्यावर. हे वाजल्या मी नेपेरची कुट्टी करून सगळ्याला खायला टाकली बरं का. पण ही डुबरी तर खातच नाही. डुबरीला पण कुट्टी ठेवली मी ह्याच्यात, पण ती काही खात नाही, जरा घाबरती. हे डुबरी खा ना चल. काय होतं गावरंग पण नवीन गुरु आहे ना त्याच्यामुळे गावरंग मारतो हिला मागून. पण तिला खायला काय अडचण नाही, खायला पाहिजे तिने थोडं थोडं. रवंत वगैरे करत होती, पळालेली. तिला तहान लागली का बघतो एकदा सोडून पाणी पाजून बघतो. ही डुबरी सारखी वेसनीला बांधली असते ना तर त्याच्यामुळे व्यसन बघा कशी नाकात बुडाली. व्यसन एकदम मध्ये बुडाली आणि नाकाची त्वचा वरून आली. म्हणजे मांस परत वरून येऊन दोन्ही एक झाले. एवढी व्यसन बुडाली. म्हणजे सारखी वेसनीला बांधलेली असते ना, आणि विशेष करून चारायला, त्याच्यामुळं व्यसन जरा बुडाली तिच्या नाकात. आता चला तिला मोठा आहोत तर माहिती, पण बारक्या आहोत तिला पाणी पाजतो इथं. चल डुबरी. अरे हिला ताण नाही वाटते. डुबरी चल पुढे चल पी पाणी पी 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 पी. ताण हाय राव तिला, ती पळून आलेली लांबून. हां घाबरत होती. आता पाणी पिल्यावर खाईन ती. तब्येत पण किती छान आहे. माझी तर नजर लागते की काय. मित्रांनो लय पाणी पिले रे. डुबरीला खरंच तहान लागली होती, लय पाणी पिले. चला झालं तिचं पाणी पासून बांधतो. आता खाईन ती. तसं ती मोकळी होती ना, तिने खाल्लेली, तिला भूक नाही, तहानच लागली होती. पण आता खाईन पण ती ड्रममध्ये. ए डुबरी चल डुबरी चल डुबरी ये चल. गरीब आहे बिचारी बघा. म्हणजे जरा डुबरी आहे, घाबरू नको रे. थांब
घाबरती राहती जरा. ए थांबता, बस बस बस, ये इकडे चल. हां, आता तुम्हाला सांगतो, ती डुबरी आहे ना, तर डुबरी गोट्यातल्या फक्त 4 गुरांना ओळखते. त्याच्यातली ती गंगाला ओळखते, कारण की गंगा तिच्या ग्रुपमधली आहे. वृंदाला ओळखते, कारण की ती आणली त्यावेळेस वृंदा आपल्याकडेच होते. ती परत खिलरीला ओळखते, कारण की डुबरीन ते आल्या त्यावेळेस खिलरी त्याच्या अगोदरपासूनच आपल्याकडे होती. आणि सर्जाला ओळखते, कारण सर्जा डुबरी आणली तेव्हा सर्जा पण लहानच होता, त्यांच्याच वयाचा होता. तर त्याच्यामुळं सर्जाला सर्जा नाही, त्या आणल्या त्यावेळेस 1-2 महिने महाग असेल, त्या डुबरीपेक्षा 1-2 वर्षांनी छोटा असेल सर्जा. तर सर्जा ह्या 4च गुरांना ती गोट्यात ओळखते. त्याच्यानंतर बाकीचे सगळे गुरं मग डुबरी गेल्यानंतर नवीन आलेले आहेत. तर त्याच्यामुळे डुबरी फक्त 4च गुरांना ओळखते इथं. ह्याला ड्रममध्ये कसं डोळेलेच खाली जातात, बाहेरचं बघता येत नाही. ती ड्रमला जरा घाबरती वाटते. ती काय होते, गौरांग तिला मागून मारायला बघतो, त्याच्यामुळे ती जरा घाबरती. तिला मी कॅरेटमध्ये खायला ठेवतो, मग ती खाईल. कॅरेटमध्ये कसं आजूबाजूचं बघता येतं. का तिला नेपेर आवडत नसेल काय माहीत. डुबरी होती त्यावेळेस आपल्याकडे जुना वेगळा नेपेर होता, आणि हा नवीन नेपेर आहे आता काय माहीत. हा, ती कॅरेटला बघती, वास घेते, म्हणजे खायला चालू करेन, थोड्या वेळाने खाईन ती. केल्यावर सुरू तिने हळूहळू खायला. इथं आपला छोटा हात भरायचं चालू आहे. आता गुरांना रोज ताजं पाणी भेटतं, आणि बैल कामावर गेलेत. आता पप्पा बैलांना कामावर घेऊन गेलेत, तर त्याच्यामुळं बैलांना मी खायला टाकलं होतं. खायला त्यांना नेपेरची कुट्टी आणि हे भोंडे टाकले होते, म्हणजे ज्वारीचा जो भुस्सा असतो ना, तर तो भुस्सा टाकला होता ज्वारीचा. बाकी बैल कामावर गेलेत, आणि ह्यांना टाकला होता ऊस खायला, जे की काहीचा खाऊन झाला आहे, काही खाता आहेत ऊस. आज संध्याकाळी मला बाहेर जायचे, तर त्याच्यामुळे आज लवकरच खायला टाकून घेतले त्यांना मी. वृंदाचं खायचं झालं आहे, परत इकडं हे बाकीचे खात आहेत. डुबरीचं खायचं राहिले, म्हणजे तिने थोडीच कुट्टी खाल्ली, पण ती आता खात नाही कुट्टी. तर ए डुबरी खा ना. डुबरी तशी ती लय शांत आहे बरं का, म्हणजे सीतन काबरी तर अशा अंगाला हातच लावून देत नव्हत्या, पण डुबरी बघा अशी एकदम पायाला पण हात लावून देते, आणि इकडं पोटाला पण, म्हणजे शांत आहे तशी डुबरी. डुबरी शांत आहे, काहीच नाही करत. ते मला माहिती आहे पहिल्यापासून शांतच आहेत, शांतच होते वासरं. बादलला खायला टाकलं होतं दुपारी ज्वारीचा भुस्सा आणि नेपेरचा भुस्सा मिक्समध्ये. त्यानंतर थोडा ऊस टाकला होता, त्यांनी सगळं खाऊन घेतलं आहे. परत आता त्याला खायला टाकावं लागेल. आता बादलवर बसायला आपल्याकडे एक मेंबर आला आहे. ओम आला आहे बरं का आज, म्हणजे पप्पांनी त्याला दुपारी जाऊन आणले. तर ओम आता लाडूबाला सांभाळायला स्पेशल, आणि उद्यापासून ओम ह्याला बादलला खेळन, म्हणजे बादलवर बसन उद्यापासून. ओम बसता येतं कर तुला? मग जमते त्याला बसता येते म्हणलं. आणि ओमचं कसं आहे, ओमला बादललाही मस्त चालेल, कारण की ओमचं वजन कमी आहे ना, तर त्याच्यामुळं ओम त्याला मस्त चालवू शकतो. फक्त लक्ष द्यायचं बघ, कधी कधी तू नवीन आहेस ना, तर ते दाताच्या मध्ये हात घेतो बघ, म्हणजे तसं तो काही करत नाही, शांत आहे. पण तू नवीन आहेस, थोडीशी काळजी घ्यायचं. तुला माहिती घोडे चावू देत, हां, तर त्याच्यामुळे हात त्याच्या जास्त तोंडात द्यायचा नाही. म्हणजे तो करत काहीच नाही, नवीन माणसाला पण काही करत नाही, लहान मुलांना वगैरे, फक्त थोडी काळजी घ्यायची. चला आता डुबरीला बाय करतो. आता मी चालू आहे बाहेर. आता डुबरी तुला बाय, तू आजचा मुक्काम इथंच कर. तिच्या पिल्ल्यामुळे ते जरा नाराज आहे रे. कुठल्या तरी गोठ्यावर गेलंच असेल, कोणीतरी बांधून ठेवलंच असेल त्याच्या पिल्ल्याला, त्याच्यामुळे ती नाराज आहे. बाकी नाही तर ती आपल्या इथं लई खुश आहे. तिने तसं मी पहिल्या जागेवर आले, इथं माझ्यासारखेच गुरे आहेत, लई मोठे.